कंटेंट क्रिएशन वगैरे करायचं असेल तर तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप वगैरे देणार आहे. कन्सिस्टन्सी ठेवायसाठी काय करायला पाहिजे, टायटलमध्ये खूप तुम्हाला भर द्यायचा आहे आणि हुक स्ट्रॉंग ठेवा, जास्त व्हिडिओ व्हायरल जायचे चान्स आहेत. नमस्कार गाईस, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या समर्थ कांबळेच्या न्यू ब्रँड व्लॉगमध्ये. तर खूप जणांच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज एक व्हिडिओ बनवणार आहे. व्लॉग हे असेल आणि तुम्हाला थोडं गाईड करणार आहे की व्लॉगिंग करायची कशी, कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट कसं करायचं, गाईड वगैरे करणार आहे तुम्हाला. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, खूप म्हणजे खूप अनुभव आहे त्याच्यावरून मी सांगणार आहे तुम्हाला. पहिला प्रश्न असा पडतो की सर्वांना की कॅमेरा आम्ही यूज करायचा की डायरेक्ट फोन न ब्लॉगिंग करायची. तर मला असं सांगायचं आहे की कॅमेऱ्याची पहिल्यांदा काही आवश्यकता नाहीये. तुमच्याकडे साधा बेसिक फोन वगैरे असेल, एक 20-25 हजाराच्या रेंज मधला चांगल्या कॅमेरा क्वालिटीचा, आणि तो जरा परफॉर्मन्स चांगली देत असेल तर तो फोन तुम्हाला एक बिगिनर व्लॉगर म्हणून खूप उपयोगी आणि खूप बेस्ट असणार आहे. कारण पहिल्यांदा जर तुम्ही कॅमेरा वगैरे पैसे वगैरे खर्च केले, त्यानंतर तुमच्याच्याने कन्सिस्टन्सी नाही राहिली, ती एक तुमचं थोड्या प्रकारे नुकसान वगैरे झाल्यासारखं होईल. तर पहिल्यांदा जर आपल्याकडे 20-25 हजाराचा फोन असेल तर ती एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी ब्लॉगिंग वगैरे कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करण्यासाठी. तर दुसरा प्रश्न असा येतो की काय ट्रायपॉड वगैरे घ्यायला पाहिजे की नाही. पण मला काय म्हणायचं आहे, ट्रायपॉड वगैरेची बी एवढी काय आवश्यकता नाही. जर तुम्हाला व्लॉगिंग करायची असेल तर व्लॉगला एवढ्या ट्रायपॉडची काय आवश्यकता पडत नाही. जर तुम्हाला कुकिंगचे व्हिडिओज वगैरे किंवा आर्ट्स वगैरे तुम्ही काही दुसरे व्हिडिओज वगैरे करत असाल तर तुम्हाला ट्रायपॉड खूप महत्वाचा आहे. ते तुमच्या हातात आहे की तुम्हाला काय करायचंय. पण सध्या तुम्ही बघू शकता ट्रायपॉड एवढं गरजेचं नाही. जर घ्यायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. एक 300 ते 400 रुपयेपर्यंत खूप भारी भारी ट्रायपॉड येत आहेत. जर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे ट्रायपॉड वगैरे 200-300 रुपयेपर्यंत येत आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की कन्सिस्टन्सी. ती एक खूप महत्वाचा मुद्दा आहे गाईज. तुम्ही कुठल्या जरी टॉपिक वरती कॉन्टेंट क्रिएशन करत असाल तर कन्सिस्टन्सी एक असा पाया आहे की त्या पायाला धरून तुम्हाला चालावं लागेल. कारण कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे गाईज युट्यूब वरती. कारण कन्सिस्टन्सी जेवढी जास्त ठेवाल तेवढी तुमची ग्रोथ फास्ट होण्याची चान्सेस आहेत. तर कन्सिस्टन्सी ठेवावी लागतील. तर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर माझं घ्या, कारण मी 25 दिवस झाले डेली व्लॉगिंग करतोय आणि त्यातला एकही व्लॉग माझा गाईज आतापर्यंत व्हायरल किंवा ट्रेंडिंग झालेला गेलेला नाही. मला असंच म्हणायचं आहे की सर्वांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. कारण अशीच नवनवीन डेली व्लॉगिंग मी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करतोय. तर सर्वांनी सपोर्ट करा. मी एक तुमच्यातलाच आहे. तिसरा टॉपिक असा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की कन्सिस्टन्सी ठेवायसाठी काय करायला पाहिजे. जर तुम्ही व्लॉगिंग वगैरे करत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघा तुम्ही मी कशा प्रकारचे व्लॉग बनवलेत. उदाहरणार्थ सांगायला गेलं तर फ्रेंड्समध्ये मज्जा मस्ती केलेली, काही फूड वगैरे बनवलेले, म्हणजे जसं की पोहे बनवले घरी, आज पोहायला गेलो, आज आपण इथे गेलो तिथे गेलो. काही महत्वाच्या गोष्टीवरती टॉपिक धरा, सर्चेबल टॉपिक धरा, त्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. काही गोष्टीवरती काही तुम्हाला फोकस करायचा आहे की जसं बोलायला गेलं तर थंबनेल मध्ये, टायटल मध्ये खूप तुम्हाला भर द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त काम करावं लागणार आहे. एडिटिंग मध्ये ती हुक वगैरे चांगलं ठेवायचं आहे. तर सर्वांनी थंबनेल मध्ये आणि टायटल मध्ये जरा जास्त काम करा आणि हुक स्ट्रॉंग ठेवा. तर तुमचा जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल जायचे चान्स आहेत. पण मी आतापर्यंत सर्व काही करून बसलोय पण एकही व्हिडिओ व्हायरल गेला नाही. ह्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. पण जसं आपण एकमेकांना सपोर्ट करत राहू तर मलाही प्लीज सपोर्ट करा. छोटा मोठा भाव समजून आपल्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण दररोज डेली व्लॉगिंग करतोय आणि सकाळी दररोज आपले 10 वाजता व्लॉग येत आहेत युट्यूब चॅनलवरती. तर ते पाहायला विसरू नका. आणि जर तुम्ही बिगिनर व्लॉगर असाल तर तुम्हाला जर तुम्ही एक बिगिनर कॉन्टेंट क्रिएशन बिगिनर व्लॉगर असाल तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट करायची आहे. ती गोष्ट अशी आहे की तुम्हाला लॉंग व्हिडिओ टाकत टाकत तुम्हाला युट्यूब वरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. शॉर्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काय होते माहिती आहे का, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शॉर्ट व्हिडिओ जातो आणि तुम्हाला जास्त सबस्क्रायबर्स भेटायचे चान्स आहेत. कारण आता जास्तीत जास्त करून लॉंग व्हिडिओ जास्त कोणी पाहत नाहीये, शॉर्ट व्हिडिओ पाहिले जातात. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ ही जास्तीत जास्त करून अपलोड करायचे युट्यूब चॅनलवरती. पाचव्या मुद्द्यावरती येऊयात. पाचवा मुद्दा असा आहे की कोणत्या ऍप वरती एडिटिंग करायची. तर मी जर तुम्ही बिगिनर ब्लॉगर असाल तर माझं एकच सांगणं आहे की तुम्ही व्हीएन ऍप घेऊ शकता. तो खूप म्हणजे खूप नॉर्मलच्या नॉर्मल ही कॉन्टेंट क्रिएशन करणारा व्यक्ती त्याला यूज करू शकतो. खूप
हार्ड प्रोसेस नाही एडिटिंग करायची त्यावरती. एकदम सिंपल आणि साधी एडिटिंग चालते व्लॉगिंगला. त्यावरती तुम्ही देखील ट्राय करू शकता. व्हीएन ॲप खूप मस्त आहे. तुम्हाला आपल्या त्या साईटला बघू शकता व्हीएन ॲप कारचा लोगो वगैरे आहे. खूपच चांगलं प्रोसिजर आणि खूप नॉर्मल एडिटिंग वरती तुम्हाला भर देता येईल. आता 6वी गोष्ट अशी आहे की थंबनेल कोणत्या ॲपवरती एडिट करायचा, तर थंबनेल पिक्सआर्ट ॲपवरती तुम्ही एडिट करू शकता. आणि तुम्हाला जास्तीत जास्त थंबनेल वरती भर द्यायचा आहे, कारण तिथूनच जास्तीत जास्त लोक क्लिक करून व्हिडिओ पाहतायत. तर थंबनेल वरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. आपले व्हिडिओ तुम्ही बघू शकता यूट्यूब चॅनलवरती आहेत, त्यावरती बघू शकता मी कशा प्रकारचे थंबनेल व्लॉगवरती बनवलेत. थोडं महत्त्वाच्या गोष्टीवरती काम करायचं आहे. कन्सिस्टन्सी एक महत्त्वाची आहे आणि चांगलं हुक ठेवायचं, चांगलं थंबनेल ठेवायचं. त्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त ग्रोथ भेटून जाईल. तर असे काही माझ्या स्वतःचे अनुभव तुमच्यासोबत आज मी शेअर केले. सर्वांनी मलाही सपोर्ट करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा, कारण हे अशाच कमेंट आल्या होत्या. त्यावरती मी आज व्लॉगिंग करत करत हा एक व्हिडिओ बनवलाय तुमच्यासाठी. तर नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला. तर आता सध्या बघू शकता मी शेतात आलो होतो काही कामानिमित्त. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे मी. थोडा कॅमेरा वगैरे स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडं आवाज वगैरे क्लिअर जाईल. बघणाऱ्यांनाही आवाज क्लिअर ऐकता येईल. अशा प्रकारे थोडं जोरात बोला, थोडं क्लिअर वातावरणात बोला, कारण ऑडिओ वगैरे इतरांना ऐकू जाईल तेव्हा लोक तुमचे व्लॉग किंवा तुमचा व्हिडिओ पाहतील. तर ऑडिओमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट करा आणि जास्तीत जास्त कट्स वगैरे लावा. जास्तीत जास्त एकही क्लिप लय वेळ ठेवू नका, कारण लोक बोर होत आहेत. थोडं मागच्या साईडला बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे प्ले करा नॉर्मल आवाजात, जेणेकरून तुमचा आवाज आणि बॅकग्राऊंडचा आवाज जास्त येणार नाही. त्यामध्ये लोकांना जरा उत्साह वाढेल व्हिडिओ पाहण्यासाठी आणि काही नवनवीन व्हिडिओमध्ये धावण्याचा प्रयत्न करा डेली. लोक नक्की पाहतील व्हिडिओ तुमचे देखील. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तुमच्यातलाच एक आहे. माझ्याही चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सर्वजण मिळून पुढे जाऊयात. तर माझ्याही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.